महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या आषाढी सोहळ्यासाठी राज्यामधून विविध संतांच्या पालखीनं पंढरीची वाट धरली, तर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी ही सज्ज झाली आहे। पेशवेकालीन सागवानी सभामंडपामध्ये रंगीबेरंगी पडदे, झुंबर आणि आकर्षक विद्युत माळांच्या सजावटीनं संपूर्ण मंदिराचं रूपडं अक्षरशः पालटलेलं आहे। आणि यात सभामंडपामध्ये मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांचा सत्कार सोहळा संपन्न होत असतो आणि त्यामुळेच यंदा मुख्यमंत्र्यांचा सत्कार देखील विठ्ठल मंदिरातील या राजेशाही सभामंडपातच होणार आहे। तर या सजावटीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागताला विठ्ठल मंदिर अक्षरशः राजवाड्याच्या स्वरूपात सजायला सुरुवात झालेली आहे। हा विठ्ठल सभामंडप आहे। या लाकडी सभामंडपाचं काम आत्ताच पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी आता विविध रंगांचे पडदे असतील, झुमरं असतील, हे लावण्याला सुरुवात झालेली आहे। यामुळे हा जो सभामंडप आहे याला अक्षरशः राजवाड्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अजूनही काम चालू आहे मंदिराचे। हा जो मुख्य भाग आहे, इथं मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत असतो आणि याशिवाय भाविक जे येतात ते याच मार्गातून जात असतात। त्यामुळेच हा जो सभामंडप आहे ह्याला अतिशय विलक्षण रूप देण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात झुमरं आणि बाकीचे पडदे वगैरे लावून ह्याची सजावट केली जाते। एखाद्या राजवाड्याचं स्वरूप या इथं आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि भाविकांचं स्वागत अशा या आलिशान सभामंडपात केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुद्धा इथंच होणार आहे आणि या सभामंडपाला आता राजेशाही स्वरूप प्राप्त झालेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।